काय सांगाल? आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे, काय नक्की भूमिका आहे? वसई विरार मधली एक पत्रकार आहे अदिती सिंग. ही या मुलीच्या बाबतीमध्ये 2 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये तिला धक्काबुक्की करण्यात आली. अतिशय वाईट पद्धतीने तिला वागणूक देण्यात आली. तिच्या आजूबाजूला जी लोक होती त्याने तोंडामध्ये गुटखा खाल्ला होता आणि तिच्याशी ज्यावेळेला ते लोक तिच्या बोलायला अंगावर जात होते त्यावेळेला ते सगळं तिच्या तोंडावर जात होतं. आणि अशा परिस्थितीत देखील तिथल्या आमदारांनी किंवा तिथले जे कोणी आयोजक होते ते अदिती सोबत उभे राहिले नाही. उलट तिला अपमानास्पद जी वागणूक होत होती ती पाहत होती. ती काही बोलायला लागली की जय श्रीराम बोलायचे. मग ती देखील म्हणाली की जय श्रीराम, मी तर त्याच पुण्यनगरीतनं येते, ती उत्तर प्रदेशमधनं येते. तर ती म्हणाली मी पण तिकडनंच येते आणि माझ्या बरोबरच असं वागणूक प्रभू श्रीरामांनी हे शिकवलेलंच नाहीये. आणि प्रभू श्रीरामाच्या रूपात रावणं आता फिरायला लागलीत की काय, असा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडायला लागलेला आहे. आम्ही सगळेजण, मी असेल, मामा असतील किंवा बहुजन विकास आघाडी असेल, आम्ही सगळेच तिच्या पाठीशी ठाम उभे आहोत. आम्ही पोलिसांना विनंती करतोय की एक तर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करावं, म्हणजे तुम्ही त्याला नीट पोलीस स्टेशन पर्यंत घेऊन जाल. पण आमच्या तिघांच्या कोणाच्या हाताला जर तो लागला तर तो नीट पोलीस स्टेशन पर्यंत येईल याची खात्री आम्हाला कोणाला नाहीये. तो कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता आहे आम्हाला काही घेणं देणं नाही. एका मुलीचा अपमान झालाय. जी मुलगी सर्व घरदार सोडून इथे एकटी राहते, इथनं ती तिचा उदरनिर्वाह करते, घरच्यांचा उदरनिर्वाह करते, एक प्रामाणिक पत्रकार आहे. आणि जर तिच्या बाबतीत अशी घटना घडणार असेल तर आम्ही बिलकुल गप्प बसणार नाही. त्याच्या जागी इथे जर भारतीय जनता पक्षाची जरी महिला असती ना तरी आम्ही तिच्या बरोबर अशाच प्रकारे उभा राहिलो असतो. पुढे राजकीय पक्षाचा दबाव पोलिसांवर आहे का? माझं मत आहे की पोलीस राजकीय पक्षाच्या दबावाखाली झुकतील असं मला वाटत नाही. त्यांनी जर ठरवलं तर पुढच्या 1 तासाभरात तो ताब्यात मिळेल. फक्त त्यांनी ठरवलं पाहिजे पोलिसांनी त्याला अरेस्ट करायची आहे म्हणून. एरवी मनसेवरती आरोप होतो की उत्तर भारतीय विरोधी आहेत असं, आणि आज तुम्ही उत्तर भारतीय पत्रकार महिलेसाठी हे तुम्ही पत्रकारांनी आमची छबी बनवली उत्तर भारतीय विरोधात. म्हणजे जर महाराष्ट्रात मराठी बोलणार नसाल तर आमची कानाखाली बसणारच आहे. पण एखाद्या महिलेवर अत्याचार होतोय त्यावेळेला आम्ही गप्प बसणारे नाही येतो. अन्याय जिथे दिसेल तिथे लात मारा असं आमच्या सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सांगितलं. त्याच्यामुळे त्या मुलीवर अन्याय होतोय हे दिसतंय, त्यामुळे आम्ही त्या मुलीच्या सोबत उभे आहोत. ती कुठून आली आहे, ती कुठली भाषिक आहे, आम्हाला काही घेणं. तिला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करणार आणि जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. जलजीवन मिशनचा तिकडे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आयोजकांवर देखील गुन्हे दाखल झाले असं काय? मी प्रत्येक दोषींवर हा गुन्हा दाखल व्हावा. ज्यांनी तिच्या बरोबर चुकीच्या पद्धतीने वागले आणि ते वागत असताना तिला समर्थ त्या माणसाला पळवण्याचं काम ज्यांनी केलंय त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल व्हावे. हो, हे वाईट आहे. म्हणजे एक आरोपीला पकडण्यासाठी जी लोक, हजारो लोक पोलीस स्टेशन पर्यंत आली होती त्यात माजी आमदार होते, मामा होते, अनेक वरिष्ठ नेते होते वसई विरार मधले, त्या सगळ्यांवर तुम्ही गुन्हे दाखल केलेत. हे होण्यापेक्षा जर त्या एका आरोपीला अरेस्ट केलं असतं तर एवढी मोठी फाईल बनली नसती तुमची. तो एका माणसाला वाचवायला तुम्ही 125 लोकांवर गुन्हे दाखल केलेत. त्यात वसई विरार भागातले अनेक नेते मंडळी उपस्थित होते. तो याच्यावरनं कळतंय की पोलिसांवर प्रचंड दबाव आहे आणि दबावाखाली पोलीस काम करतात की काय, असा आमच्या समोर प्रश्नचिन्ह आहे.